आणि अशी माहिती मिळते की आता त्याच्या मनात पैसे मिळाले नाहीत त्याचा राग होता आणि म्हणूनच त्यांनी अपहरणाचा कट रचला होता। शिक्षण खात्यानं कंत्राटाचे 2 कोटी रुपये थकवल्याचा राग होता अशी माहिती समोर आली आहे। शिंदे सेनेचे केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित हा कंत्राटदार होता अशी माहिती समोर आलेली आहे। रोहित आर्य हा सरकारी कंत्राटदार असल्याचं उघड झालेलं आहे। शिक्षण खात्यानं कंत्राटाचे 2 कोटी रुपये थकवल्याचा राग त्याच्या मनात होता आणि पैसे थकवल्यानंच रोहितनं अपहरणाचा कट रचला होता अशी माहिती समोर आलेली आहे। जिथे हे ओलीस नाट्य रंगलं त्या इमारतीच्या बाहेरचे आपण हे काही दृश्य बघतोय की एनएसजी कमांडोचं पथक अजूनही तिथे तैनात आहे आणि तिथून काही गोष्टी देखील पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। सरकारनं कंत्राटाचे पैसे थकवल्यानं या ठेकेदाराकडून अपहरणाचा कट रचण्यात आला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।